पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी, भाकऱ्या झाल्या ना की दशम्यांबरोबर थोडंसं पिठलं करू कोरडं, आणि परवा शेंगदाण्याची चटणी केली होती ना मी, तीही देते सोबत, म्हणजे जरा तोंडी लावणं होईल. हा वहिनी, हो लक्ष कुठं आहे तुमचं? अहो ही अगं बाई, चटका लागला का तुम्हाला? काय बाई, या अशा दिवसांमध्ये मी तुमची काळजी घ्यायला हवी आणि शिबाई. यशोदा वहिनी, आपण बाई माणसं, आपल्याला हे असे एवढेसे चटके नवीन आहेत का? एवढ्यावरून असं डोळ्यात पाणी नका आणत जाऊ तुम्ही. ताई, कसं जमतो तुम्हाला इतकं खंबीर राहायला? आता खरं तर तुमची अशी नाजूक तब्येत, तिकडे भाऊजी तुरुंगात, आणि या सगळ्यात कृष्णाला सांभाळायचं, हे कसं जमतो? कुठून आणता इतकं धैर्य? परिस्थिती शिकवते माणसाला सगळं काही, आणि आपण जर इथे खंबीर राहिलो तरच घरच्या पुरुषांना बाहेरची त्यांची व्यवधानं सांभाळता येतील की नाही. आता ते तिथे तुरुंगात आहेत, तेव्हा त्यांनी स्वतःची काळजी करायची का आपली चिंता करत बसायचं सांगा? आपण आहोत ना एकमेकींना, आपण एकमेकींची काळजी घेतली की झालं. हो ना, तिकडे त्यांच्यासोबत भाऊजी आहेत, इकडे माझ्यासोबत तुम्ही आहात. ताई, गतजन्मीचे हे कसले ऋणानुबंध म्हणायचे हो? यशोदे, जा बघा. अगं यशोदे, आले. घरात लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून मनाला वाटेल तसं वागत जाऊ नकोस बरं. सांगितलेली व्रत लक्षात ठेवून करत जा, आणि जरा रीतीभाती पाळा, आणि पहिलं ते शिक्षणाचं खूळ ते काढून टाका डोक्यातून. यात थोड्या दशम्या, थोडं पिठलं आणि शेंगदाण्याची चटणी आहे, आणि मोरावळा सुद्धा ठेवलाय. आठवणीने खाऊन घ्या. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भाव. नमस्कार करते. सुखी राहा दोघीचा. जपून राहा बरं. निघते मी. असू दे, घेते मी. खमके आहे अजून. सावकाश. पुढचे काही दिवस हाच आपला पत्ता, हा तुरुंग, मुक्काम पोस्ट डोंगरी. बिनमजुरीची शिक्षा होण्याचा हाच काय तो तोटा आहे. हे दिवसभर असे बसून राहायचे. सक्त मजुरीची शिक्षा व्हायला हवी होती. हाती काहीतरी काम तरी आले असते. वेळ गेला असता.
तुम्हाला काय झाले? कुठल्या विचारात हरवलायत आणि चेहरा का असा पडलेला? बळवंतराव, आपली कुटुंब घरी सगळे व्यवस्थित असतील ना? उगाच आपल्यामुळे त्यांची फरफट होते. आपल्या बायका अतिशय समजूतदार आहेत. आपण नसताना व्यवस्थित जपतील त्या घराला, कुटुंबाला. वहिनींबद्दल खात्री आहेच मला बळवंतराव. कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी खंबीरपणे उभ्या राहतील त्या. पण यशोदा, ती या सगळ्याला कसं तोंड देणारे कोणास ठाऊक. भामेबद्दल खात्री आहे ना तुमच्या मनात? झाले तर मग दोघी बहिणीसारख्या जपतात एकमेकींना. आत्ता देखील आपण नसताना त्या आधार देत असतीलच एकमेकींना. आणि अगदीच काही लागलं सवरलं तर गोविंद काका आहेतच. झालंच तर तुमच्या मातोश्री देखील आहेत. यशोदा वहिनी अगदी क्षेम असतील. निश्चिंत राहा तुम्ही. आले का ध्यानात? बळवंतराव, डोक्यात विचारांची वावटळ फिरत होती आणि मग अचानक मेंदू बधीर झाला. असं रिकामं बसायची सवय नाहीये. आजवरचं आयुष्य इतकं हालाकीत गेलंय की कष्ट आणि मेहनत हे शब्द सोबतीला आहेत. हे पुढचे 4 महिने काही न करता घालवणं अशक्य आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. मनात अगदी वावटळ उठली आहे विचारांची. काय करावं काही समजेना. घरच्यांची तशी चिंता नाही मला, ते जपतील स्वतःला. परंतु आपण इथे अडकून पडलेलं असताना शाळेचे काय, केसरी मराठाचे काय, हे असे मोक्याच्या काळात अडकून बसलोय आपण. पुढे काय? एकमेव विचार मनात, पुढे काय? आत्ता कुठे 2 दिवस झाले तर आपली अशी अवस्था आहे. असं रिकामं बसून चालणार नाही बळवंतराव. विचार करा, अवघ्या 2 दिवसात आपण एवढे त्रासलोय. एडन कारावासात फडके गुरुजींची काय अवस्था असेल याचा विचारही करवत नाही. पुढे काय करायचे हे ठरवण्याची ही योग्य वेळ आहे आगरकर. हे पहा, आता आपली शाळा तर सुरळीत चालू आहे. महाविद्यालय सुरू करायलाच हवे आता आपण. काय म्हणता? कल्पना तो उत्तम आहे. मला असं वाटतं अनायसे हाती वेळ आहे रिकामा तर काही योजना आखू आणि बाहेर पडल्यावर इथून पुन्हा नव्याने सुरुवात करू. होय की नाही? आता कसे बोलला? हीच योग्य संधी आहे. आत्ताच विचारमंथन करू आणि पुढच्या सगळ्या योजना आखून ठेवू. मला तुमची परिस्थिती समजते गुरुजी, पण माझाही नाईलाज आहे. कर्जाचे हप्ते कधी भरणार ते बोला गुरुजी. आणि कसं आहे गुरुजी, आगरकर आणि बळवंतराव 4 महिने तरी बाहेर येणार नाही, तेव्हा कर्जाचे हप्ते कसे भरायचे ते आता तुम्हीच सांगा. सोहनी, हे पहा, आपली अडचण आम्हास कळत नाही असे आहे का? आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण काय आहे की इतके दिवस आम्ही या खटल्यात इतके गुंतून पडलो होतो की इतर गोष्टींचा विचार करायला देखील सवड नव्हती. त्यात शास्त्री बुवांचे हे असे झाले. संकटे आली की चहूदिशांनी एकदम येतात आणि घेरून टाकतात. आपण खरंच काळजी करू नये. आम्ही काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करूच. फक्त एक विनंती की इतके दिवस आपण आम्हाला सहकार्य केलेत, अजून थोडी कळ सोसा. ठीक आहे, मी अजून वेळ देतो तुम्हाला, पण जास्त वेळ मलाही थांबता येणार नाही. तेव्हा गुरुजी, कर्जांच्या हप्त्याचं काय करायचं तेवढं तुम्ही बघा. येतो मी. बघितलं तरी मी आधीपासून सांगत होतो वर्गणी वाढवूया, पण माझे ऐकतो कोण नाही. सोहनींना द्यायचं म्हणून आता काहीतरी उत्तर दिलं आपण, पण खरंच एवढे पैसे आणणार कुठून आपण? आहे का उत्तर? आपटे तुम्ही आधी शांत व्हा. तुमची अस्वस्थता कळते, पण वर्गणीबद्दलचा निर्णय बदलला जाणार नाही हेही तेवढंच खरं आहे.
आपण एक काम करू, आपण पुढच्याच 1-2 दिवसात बळवंतराव आणि गोपाळरावांना जाऊन भेटून येऊ आणि बघू काही मार्ग निघतोय का. आज चक्क पालेभाजी आपले लाड करायचं ठरवलेलं दिसतंय. उद्या पुढ्यात काय येईल सांगता येत नाही. आज पोटभर जेवून घ्या. बळवंतराव हे असं कांदा लसूण घातलेलं अन्न खाऊन आतड्यांची दाहकता वाढेल. शिक्षा भोगण्याचा सगळ्यात क्रूर प्रकार आहे हा. समोर अन्न असूनही ते खाता न येणे. आजही भाकरीवरच भागवायला लागणार असे दिसते. अजून किती दिवस हेच करावं लागणार आहे कोणास ठाऊक. परीक्षेस बसलोय ना, आता ती पूर्ण करूनच उठायचे. फक्त आता ही परीक्षा किती दिवस चालणार भगवंतास ठाऊक. असो, आपली पहिली भेट आठवते का तुम्हाला? अर्थात. ती कशी विसरीन मी. डेक्कन कॉलेज मधील वादविवाद स्पर्धा. शस्त्र की शास्त्र असा विषय. आणि त्या विषयावरील तुमची मुद्देसूद मांडणी. तरी स्पर्धा जिंकण्याचा मान तुम्हालाच मिळाला आणि योग्यच होता तो. तेव्हाच मला खरी जाणीव झाली होती की आपले सूर जुळणार. छत्रे गुरुजींना तसे सांगितले देखील होते. मलाही अगदी तसंच जाणवलं होतं बळवंतराव. पुढे आपली एकमेकांची ओळख झाली, मैत्री झाली आणि मग देशसेवेचं व्रत आपण हाती घेतलं. सगळं कसं अगदी ठरल्यासारखं, जणू काय एखाद्या नाटकातील प्रसंगच असावा. यालाच आम्ही नियती म्हणतो, पूर्वसंचित म्हणतो, विधिलिखित म्हणतो. तुमच्यासारख्याला काही ते मान्य व्हायचे नाही, त्यामुळे काय तुम्हाला हवे ते म्हणा. खरंय तुमचं. मान्य तर नाहीच आहे. पण खरं सांगू बळवंतराव, तुम्ही जेव्हा सरकारी नोकरी करणार नाही असं सांगितलं तेव्हा अगदी पराकोटीचा आनंद झाला होता. कोणीतरी समविचारी भेटलं यात समाधान होतं. मध्यरात्र झाली, झोपा आता. इतरांची तुमच्यामुळे झोप मोड होते. तर मित्रांनो, हा ब्रिटिशांचा आपल्यावर एक प्रकारे अन्यायच आहे आणि या अन्यायाविरुद्ध आपल्याला आपला आवाज उठवायलाच हवा. आपल्याला न्याय हवा असेल तर बाहेरचा कुणीही येऊन तो मिळवून देईल हा भाबडेपणा झाला. आपल्याला न्याय हवा असल्यास तो आपण खणखणीतपणे मागायलाच हवा. टिळक व आगरकर यांनी सनदशीर मार्गानेच त्यांची मतं व्यक्त केली आहेत. दुर्दैवाने त्यांची बाजू बळकट करणारे पुरेसे पुरावे आणि साक्षीदार नव्हते. म्हणूनच त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली. असे असताना त्यांना तुरुंगात घालणे हा त्यांच्यावर असलेला अन्याय आहे आणि याचाच मी निषेध करतो. थांबवा ही सभा. बंद करा हे भाषण.
पोलिसांची परवानगी घेतली का भाषणासाठी? महाविद्यालयाच्या आवारात सभा घेण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची मुळात म्हणजे गरजच काय? पोलीस राहू देत, पण कॉलेजची तरी परवानगी आहे का? बघू. महाविद्यालयाच्या आवारात याच महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांचं मत जाहीरपणे मांडू शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. सरकारने नियम उगाच काढलेत का? नियम काय सांगतो? जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या संस्थेच्या आवारात कसलंही भाषण करायचं असेल तर तुमच्याकडे संबंधिताची लेखी परवानगी हवी. तुमच्याकडे आहे का कॉलेजची परवानगी? नाही ना? मग बंद करा हे भाषण, नाहीतर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. घाबरू नका, आपण निषेध तर नोंदवलाच पाहिजे. असं घाबरून गप्प बसलो तो उद्या यांचं धाडस आणखीनच वाढेल. चला आपण थेट गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांच्याकडे जाऊ आणि टिळक आगरकरांची शिक्षा माफ व्हावी असा अर्ज करू. चला. या पोरांना अजिबात भीती कशी नाही वाटत. प्रसंगी काठी झेलू पण निडर बनू, हे धाडस आले कुठून या कालच्या पोरांमध्ये? ही सगळी टिळक गुरुजींची शिकवण. मी तर ठरवलंय माझ्या मुलांना टिळकांच्या शाळेत घालणार. आपलं पोरगही आपल्याला असंच निडर व्हायला हवंय. मिस्टर नामजोशी, मिस्टर वर्ड्सवर्थ, वेलकम वेलकम वेलकम. प्लीज सिट. Now we came about a matter to inquire about the imprisonment of Tilak and Agarkar. So unfortunately I can't help in this matter. Now I'm planning strongly oppose this decision of the British government. होय, घटना दुर्दैवी तर आहे. आम्ही निकराचे प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. कोर्टात पुरावे सिद्ध न झाल्यानं केसरीकरांना तुरुंगात जावंच लागलं. We must protest against this, Mr. Namjoshi. येस, सारं जनमत टिळक आणि आगरकरांच्या बाजूनच आहे. आणि ही चांगलीच बाब आहे की कुजबूज थांबवून आता सर्वत्र लोक जाहीरपणे या निर्णयाविरोधात बोलू लागली आहेत. I'm planning to organize a public meeting in support of Tilak and Agarkar. Even the students of Deccan College are furious about this decision. Let's see how things go. And if you need any help, please don't hesitate to ask. Now I shall take your leave. Thank you. Thank you. कितीशी आणाल माती, बळ तुमचे हे कितीक पासांचे. भीम म्हणे मी असता नाम वदावे किमर्थ पासांचे. ताई, ताई, अहो इकडे या, इकडे या. बसा इकडे तुम्ही. सावकाश सावकाश. खूप त्रास होतोय का हो? थांबा, मी पाणी देते. हे घ्या. काय हो, खूप त्रास होतोय का आता? जीव नकोसा होतोय अगदी. असं अभद्र बोलू नका बाई. 2 जीवायचं आहात तुम्ही आता. पुन्हा नाही बोलणार. हा, आई, मला काय वाटतं माहितीये का, तुम्हाला मुलगा होईल. डोहाळे आणि लक्षणं पाहता तरी मला असंच वाटतंय बाई. कृष्णासोबत खेळायला भाऊ येईल आता. पण तोपर्यंत ह्या डोहाळ्यांनी जीव काही थाऱ्यावर राहत नाही. इतकं मळमळतं ना बहिणी, कशावर म्हणून वासना राहत नाही. अन्न नुसतं समोर जरी आलं तरी भडभडून येतं.
होणार, सगळं ठीक होणार. काहीच महिने त्रास काढायचा ना. मग काय, या इथे आजूबाजूला असं दुडदुड धावणारं बाळ येईल. आणि त्याच्या मागोमाग धावणारी त्याची यशोदा काकू. छत्रे गुरुजींमुळे गणित विषय. हो चला, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलं असेल?